घेऊन घरीच असतो आम्ही. आमचा म्हातारा बी आहे, आजारी आहे. उद्या काय वारा जोरात आला, काय आला तर कसं करायचं, हे काय होणार, ह्याच्याने आम्हाला भीती वाटते. 25 वर्ष झाले आम्ही इथे राहतोय आणि ही बिल्डिंग वाकडी झालेली आहे आणि प्लास्टर पण त्याचा पडतोय. आता पावसातून तो प्लास्टर पडलेला आहे आणि आमचा ये जाण्याचा रस्ता हाच आहे. कधी पोरांना काय झालं किंवा आम्हाला काय झालं मग त्याची जबाबदारी कोण घेणार? आणि रात्रीची तर आम्हाला झोप लागत नाही, कारण की बिल्डिंग आधीच वाकडी झालेली आहे. त्याच्यामुळे मग आम्हाला झोप लागत नाहीये. बिल्डर ह्याचा आहे राजन घरत. ते म्हणाले की आपल्याला पब्लिक मारतील, तुम्ही थोडा दिवस थांबा आणि ती काय करू आपण काहीतरी असं फक्त बोलले. पण त्याच्या उद्या पडू शकते हे आम्ही सर्व सांगितलं. आम्ही सर्व महिला गेलेलो तिथे त्यांच्या ऑफिसला आणि आम्ही हे सर्व सांगितलं त्यांना. ते पक्षाचा, बीजेपीचा पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता समाजसेवक असून सुद्धा सांगतो की आमचे पण काही लोक मिळालेले आहेत, ते काही लक्ष देत नाही. राजन घरचं नाव आलं तर ते आपला माणूस आहे. ते आम्ही स्वतः निवडणुकीला साहेबांना मदत केलेली आहे. साहेबांनी कार्यकर्त्यांचा विचार करा की साहेब पर बोलाबोल करतायत. तुम्हाला आमदार साहेब मी एकच बोलतो, नगरसेवकला तुम्हाला आमच्याच कार्यकर्त्यांची गरज लागते. मग आम्हीच नसणार तर कोण लढणार तुमच्यासाठी, हे तर लक्षात ठेवा. भूमाफी आहे, राहणार राजन घरत. नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची. सध्या विरारच्या पूर्व जे मनवेलपाडा परिसर आहे स्मशानाजवळ उपस्थित आहोत. कारण की आता तुम्ही आमच्या मागे ती बिल्डिंग पाहू शकतात, किती मोठी बिल्डिंग आहे, 4 माळ्याची, जी अनधिकृत मनवेलपाडामध्ये कामगिरी करण्यात आली. पण सध्या इकडचे स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे का ती बिल्डिंगचा वरचा 3रा माला म्हणजे 4था माला ते झुकाव झालेला आहे, ते कधीही पडू शकते. त्याचा मलबा त्यांच्या घराच्या पत्र्यावरती पडतो. सातत्याने ते रात्री झोपत नाही. अशा अनेक समस्या त्यांना होत आहे. त्या सर्व गोष्टीवरती आपण डायरेक्टली त्यांच्याशी विचारू आणि नेमका काय प्रॉब्लेम होतो. कारण की आता वसई विरारमध्ये ज्या प्रकारे 41 बिल्डिंगचा डिमोलिशन झालेला आहे, त्यानंतर अनेको बिल्डिंग अनधिकृत घोषित करण्यात आलेली, C1 कॅटेगरीमध्ये करण्यात आलेली. त्यानंतर पालिकेचे जे पण वॉर्डचे सह आयुक्त त्यांनी सर्व बिल्डिंगला नोटीस सुद्धा बजावलेली आहे. पण कारवाई कुठे कुठे दिसली आणि कुठे नाही दिसली. कारण काय होता, या सर्व गोष्टीवरती आपण थेट त्या स्थानिक लोकांशी चर्चा करणार आहोत. कारण की आज त्यांच्या घरात भीतीचा वातावरण आहे. सध्या आमच्या बरोबर जय जीवदानी चाळचे सर्व हे रहिवाशी आहे, महिला भगिनी आहे, काही राहतात, गृहिणी आहे, घरचं काम करतात. कारण की पुरुष वर्ग कामाला जातो आणि ह्यांना जास्त करून भीती आहे. काही काय सांगणार, किती वर्षापासून आपण इकडे राहत आहे? त्या आम्हाला झाले 8-15 वर्ष. काय वाटतं, तर रात्री झोप येते का? नाही, खूप भीती वाटते. कशाला भीती वाटते? ही बिल्डिंग झुकल्यामुळे. म्हणजे पडू शकते तुमच्या भीती. माझा छोटा मुलगा आहे. किती वर्षाचा आहे? आता 10 महिन्याचा आहे. हे तक्रार कुठे केली तुम्ही? आम्ही केली ना. केली. आई काय सांगणार आता, त्या हिशोबाने आता तुम्ही घरीच असता? हो, घरीच असतो आम्ही. आणि हो, पोरा घेऊन घरीच असतो आम्ही. आमचा म्हातारा बी आहे, आजारी आहे. उद्या काय वारा जोरात आला, काय आला तर कसं करायचं, हे काय होणार, ह्याच्याने आम्हाला भीती वाटते. ते पण तुम्ही किती वर्षापासून इकडे राहताय? आम्हाला कितीला फ्लॅट घेतला, तुमचा रूम कितीला घेतला? आम्ही 80,000ला घेतलेला. 80,000 गेले अनेक वर्ष अगोदर. आणि आता ते घरच नाही राहणार तर मग काय करायचं? जीव महत्वाचा आहे. मग बघितलं लोकांच्या मनात आता फक्त एक भीतीचा वातावरण. अजून लोक आहे, मग त्यांच्याशी विचारायचं. आई काय सांगणार, आपलं नाव सांगा. किती वर्षापासून आपण ह्या चाळीमध्ये राहतात, जेवजुदानी मध्ये? झाली तरी 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाली. आणि आता तुम्हाला भीती का वाटते? ही बिल्डिंग पडेल म्हणूनच भीती वाटते. बिल्डिंग पडेल म्हणून का? अगोदर कुठे बघितलंय का बिल्डिंग पडली म्हणून? नाला सुपाऱ्यात पडली नाही. अच्छा, नाला सुपाऱ्यात. तर बिल्डिंग मध्ये असं काय तुम्हाला दिसलं का, तुम्हाला वाटलं का बिल्डिंग पडेल? झुकल्यासारखी वाटते. म्हणजे काम व्यवस्थित नाही म्हणून त्याच्यामुळे. सर्व गोष्टी तक्रार कुठे केली का? हो. महिला आहे, घाबरतात बोलायला, कारण की सध्या त्यांना एवढा येत नाही. पण सध्या त्यांनी एक प्रश्न मोठा उपस्थित केलाय का बिल्डिंग वाकलेली आहे म्हणून त्यांच्या मनात भीती आहे, रात्री झोप येत नाही. अजून महिला त्यांच्याशी बोलू. ताई काय सांगणार, काय वाटतं आता बिल्डिंग वाकलेली असं सर्व लोकांचं म्हणणं आहे. आपण चाळीमध्ये राहतात, किती वर्षापासून राहतात, बिल्डिंग आपल्या घरावरती पडली तर आपला जीव जाऊ शकतो, काय म्हणणार? आज मी 25 वर्ष झाले आम्ही इथे राहतोय आणि ही बिल्डिंग वाकडी झालेली आहे आणि प्लास्टर पण त्याचा पडतोय. आता पावसातून तो प्लास्टर पडलेला आहे आणि आमचा ये जाण्याचा रस्ता हाच आहे. कधी पोरांना काय झालं किंवा आम्हाला काय झालं मग त्याची जबाबदारी कोण घेणार? आणि रात्रीची तर आम्हाला झोप लागत नाही, कारण की बिल्डिंग आधीच वाकडी झालेली आहे. त्याच्यामुळे मग आम्हाला झोप लागत नाहीये. कोण आहे बिल्डर? बिल्डर ह्याचा आहे राजन घरत. राजन घरत. त्यांना कधी तुम्ही तक्रार दिली, सांगितलं हे सर्व गोष्ट? त्याला स्वतःला माहिती आहे, कारण की त्याने ही बनवली आहे तर त्याला ते माहितीच असणार ना. त्या बिल्डिंग मध्ये पण लोक राहतात, जसे तुम्ही इकडे राहतात त्या बिल्डिंग मध्ये पण लोक राहतात. हो. आज तुम्ही त्यांची बिल्डिंगची कारवाई करायला सांगतात, ते जाणार कुठे? ते जाणार कुठे म्हणजे ते राजन घराचे आणखीन बिल्डिंग आहे,
ते त्यांनी तिथे त्यांना शिफ्ट करावं आणि ही डेमोनेशन करून परत तयार करावी. या सर्व गोष्टीची जाणकारी आपले नवीन आमदार यांना तुम्ही कळवला का? सर्वांना सांगितलेलं आहे. काय म्हणाले ते त्यांनी आणि सांगितलं, कधी कळवला? आता मी अर्ज दाखवलाय की राजन नाईक त्यांना दिलेला आहे. त्यांनी बघितलं, त्यांनी सांगितलं इलेक्शन होऊ द्या, नाही तर म्हणजे इलेक्शन, इलेक्शनच्या अगोदर, हो इलेक्शनच्या अगोदर. विधानसभेचे इलेक्शन अगोदर. हा, तर नगरसेवकचं इलेक्शन बाकी आहे, ते अच्छा, झाल्यानंतर. नगरसेवकचे इलेक्शन म्हणजे हो. विधानसभेचे इलेक्शन नंतर ते नंतर आमदार झाल्यानंतर त्यांना सांगितलं. हो. अच्छा, आणि काय म्हणाले ते? ते म्हणाले की आपल्याला पब्लिक मारतील, तुम्ही थोडा दिवस थांबा आणि ती काय करू आपण काहीतरी, असं बिल्डिंग फक्त बोलले. भरोसा पण नाही, त्याच्या अगर उद्या पडू शकते. आज हे पण आम्ही तिथे सर्व कसं सांगितलं, आम्ही सर्व महिला गेलेलो तिथे त्यांच्या ऑफिसला आणि आम्ही हे सर्व सांगितले त्यांना. म्हणजे ते फक्त फक्त निवडणुकीची वाट बघताय, त्यानंतर काम होणार. आता हे असं त्यांचंच म्हणणं आहे. बघितला आमदार साहेबांनी, असं यांचं म्हणणं आहे की आमदार साहेबांच्या कार्यालयात गेले होते तेव्हा आमदार साहेबांनी त्यांना आश्वासन तर दिलंय की काम करू, पण कधी, जेव्हा निवडणूक संपल्यानंतर, अन्यथा पब्लिक त्यांना मारतील. कारण की वोट महत्वाचा आहे, मतदार महत्वाचे, पण त्यांचा जीव महत्वाचा आहे का नाही ते पण मोठा प्रश्नचिन्ह. सध्या आपल्या बरोबर समाजसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता संतोष शेट्टी आहे. बरोबर ऐकून घ्या, भारतीय जनता पार्टीचे, आणि ह्यांनीच आपल्याला तक्रार दिलेली आहे. काय सांगणार संतोष शेट्टीजी, आपण पण ह्या चाळीतले अध्यक्ष आहे. ज्या प्रकारे आता लोकांचं म्हणणं आहे चाळीमध्ये राहताना त्याला रात्री भीती होते, कसा जगणार, काय म्हणणार आपण? या सर्व गोष्टी जानकारी कधी दिली आणि काय वाटतं पुढची प्रोसिजर काय असणार आपली? मी साहेब 2021 पासून तक्रार करतोय. ही बिल्डिंग वाकली तेव्हा. ओके. 2014 साली बिल्डर राजन घरतनी, तेव्हा तो प्रहार पक्षात होता, तेव्हा त्यांनी ही बिल्डिंग बांधली. त्याला स्वतःला माहिती आहे ही बिल्डिंग वाकली, मग त्यांनी 2014 पासून काम त्या बिल्डिंगचं थांबवलं. पण सतत 2021 सालीपासून आम्हाला जाम धोका निर्माण होतोय, म्हणून आम्ही लोकांनी अर्ज व्यवहार चालू केले. ती गोष्टी त्याला तक्रार कंप्लीट होती की बिल्डिंगच्या मागे लागले, म्हणून तो कस्टमर लोकांकडनं बाहेरच्या बाहेर 2 लाख 3 लाख घेतो, बाकीच्यांना सांगतो रूम तयार करा. असे अजून 8 रूम बनवायचे बाकी आहेत. म्हणजे या टोटल बिल्डिंग पण संपूर्ण नाहीये, संपूर्ण नाहीये. पण माझं म्हणणं एवढंच की फक्त 32 रूमला घरपट्टी कशी लागली? 48 रूमची बिल्डिंग असताना महानगरपालिका पण ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. ओके. कारण घरपट्टी तर अख्ख्या बिल्डिंगला लागते, मीटर सारखी एक रूमला लागत नाही. मग 48 रूमची बिल्डिंग जर तयारच नाहीये, मग तुम्ही कुठल्या हिशोबाने त्याला घरपट्टी दिली? महानगरपालिकाची कार्यशैली तर आपण पाहताय, जशा प्रकारे आता ईडीवर ईडी आता गेल्या अनेक महिन्यापासून आपल्या वसई विरारमध्ये उपस्थित आहे, आणि ज्या प्रकारे आता मोठा जो भ्रष्टाचारी होते आयुक्त साहेब हे त्यांना सापड झालेला आहे. तर पालिकेचा कारभार सर्वांना माहिती आहे, ते कशा अंधार कारभार आहे. पण आता तुमचा जीवाचा गोष्ट आहे, काय करणार पुढे अगर बिल्डिंगवरती कारवाई नाही झाली, आणि कारवाई झाली तर बिल्डिंगच्या रहिवाशींचं काय करायचं ते पण तुम्ही सांगा. नाही, माझं म्हणणं काय, ही बिल्डिंग तुम्ही डेमोनेशन करा. राजन घरची अजून बिल्डिंग आहे ज्याच्यामध्ये एक रोडवरती बिल्डिंग, ज्याच्यामध्ये 33 रूम त्यांनी भाड्यावरती दिलेले आहेत. त्याच्यामध्ये माझा पण रूम आहे, तुम्ही म्हणत नाही, माझा पण रूम आहे, मी रेंटवर दिलेला आहे. कारण मी बिल्डिंग मला जमत नाही, मी चाळीत आत भरपूर, मी 97 पासून इथे राहतोय चाळीमध्ये, तर मला बिल्डिंग जमत नाही. त्याच्यामध्ये राजन घराचे 33 रूम आहेत, हे 32 रूमवाले इथे टाकले ना, 32 रूमवाले, ह्यांना त्याने तिथे शिफ्ट करावा, ही तोडावी आणि परत बनवावी. आम्ही त्याच्याशी, आम्हाला काय प्रॉब्लेम नाहीये, पण ही वाकली आहे, हे आम्हाला त्रास आहे, आम्हाला धोका आहे, म्हणून आम्ही तक्रार करतो. तक्रार कुठे कुठे दिली? मी राजन आपण साहेबांकडे, आमदाराकडे दिली, महानगरपालिकेला दिली, ब मध्ये दिली, अनिल पवार साहेब आयुक्त होते त्यांच्याकडे पण दिली होती. पण ह्याच्यामध्ये साहेब मी सरळ सगळे मिळालेले आहेत. आज मी एक पक्षाचा, बीजेपीचा पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता, समाजसेवक असून सुद्धा सांगतो की आमचे पण लोक, काही लोक मिळालेले आहेत, ते काही लक्ष देत नाही. राजन घरचं नाव आलं तर बोलतात ते आपला माणूस आहे. अरे पण मी पण, राजन घरातून बीजेपीचे कार्यकर्ते, हा, आता तो बीजेपी मध्ये कातडी वाचवायला आला, स्वतःची बिल्डिंग वाचवायसाठी आला, आणि आमचेच पदाधिकारी त्याला सपोर्ट करतायत. कोणाचं नाव आहे असं वाटतं, कोण आहे? साहेब असे नाव घ्यायला जाणार तर भरपूर लोकांची येणार हो. आता बघा तुम्ही तर मीडियावाले चौकशी करा साहेब, तुम्हाला सगळं माहित पडलं, त्याच्यामध्ये सगळे आहेत. पण आता भ्रष्टाचारी आयुक्त बदली झालेले, तर आता नवीन आयुक्त आले ते चांगली कामगिरी त्यांना करतात. भेटलो नाहीये. नगरपालिकेमध्ये मी सोमवारी जाणार आहे, आयुक्तांना भेटणार आहे, आयुक्तांना सांगणार आहे की साहेब स्वतः येऊन ते पाहणी करा, शहानिशा करा, ही बिल्डिंग पहिले बघा. जर तुम्हाला वाटते की ही बिल्डिंग पडणार तर हिला डेमोनेशन करा. माझी प्रशासनाकडे रिक्वेस्ट आहे की तुम्ही साहेब स्वतः बघा, लोकांच्या सांगण्यावर जाऊ नका. इथे कसं पैसा बोल. पण आपले आमदार आहे ना सध्या 35 वर्षानंतर आमदार आले. सांगितलं काय, आता 35 वर्षानंतर आमदार आले, आम्ही स्वतः निवडणुकीला साहेबांना मदत केलेली आहे. साहेबांनी कार्यकर्त्यांचा विचार करा की साहेब पर बोलाबोल करतायत. तुम्हाला बघत नाही का आता निवडणूक? आता साहेब मी अर्ज दिलेला आहे आमच्या सोसायटीच्या नावाचा अध्यक्ष असून 28/5/2025 ला. हा 7वा महिना संपला, 8वा लागला, 3 महिने झाले. आता काही कोसळायची वाट बघतायत
व नगरसेवकला साहेब, आमदार साहेब, मी एकच बोलतो, नगरसेवकला तुम्हाला आमच्याच कार्यकर्त्यांची गरज लागते. मग आम्हीच नसणार तर कोण लढणार तुमच्यासाठी, हे तर लक्षात ठेवा. भूमाफी आहे, राहणार राजन घरच. बघितलं आता लोकांचा आक्रोश मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला भेटतो. ज्या प्रकारे सर्व महिला ज्या इकडचे स्थानिक महिला त्यांनी सांगितलेलं आहे का इकडचे जे नवीन आमदार झालेले 35 वर्षानंतर सत्ता परिवर्तन झालेलं आहे, त्यानंतर आता आमदार साहेबांना यांनी निवेदन दिलेलं, तर आमदार साहेबांनी त्यांना थेट सांगितलेलं का सध्या येणारी पुढे महानगरपालिका निवडणूक आहे, तर थांबा, अन्यथा लोक आपल्याला मारतील. कारण की त्यांचं मत आवश्यक आहे पण त्यांची जीव त्यांना आवश्यक नाही, असा ह्यांनीच आरोप केलेला. आणि ज्या प्रकारे आता बिल्डिंग कोसळायची पाठ पाहताय का पालिका, नवीन आयुक्त आलेले, भ्रष्टाचारी आयुक्त गेलेले, तर त्या प्रकारे आता प्रशासन कशा प्रकारे ह्या सर्व गोष्टीवरती गांभीर्याने लक्ष देणार. संतोष शेट्टी यांनी सांगितलेलं का दिवस रात्र आम्हाला झोप येत नाहीये, त्यावरती प्रशासन तसेच इकडचे आमदार कशा प्रकारे काम करणार, ते सर्व गोष्टीची अपडेट आमच्या न्यूज चॅनलच्या मार्फत आम्ही तुम्हाला पोहोचत राहू. नमस्कार.